नमस्कार. बी ए भाग 2 लोकप्रशासन आयडीएस या विषयातील पहिल्या प्रकरणाची सविस्तर माहिती यापूर्वी आपण घेतलेली आहे. तसेच दुसरे प्रकरण संघटनेची तत्त्वे यामधील संघटनेचा अर्थ, व्याख्या आणि आधारभूत घटक, तसेच दुसरा भाग यामधील संघटनेची तत्त्वे, अधिकार पदपरंपरेचे तत्व, समन्वय, नियंत्रण कक्षा, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण या संघटनेच्या विविध तत्वांची आपण माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे तिसरा भाग जो येतो तो म्हणजे संघटनेचे घटक, त्यामध्ये लाईन घटक व स्टाफ घटक. यामधील आपण पाठीमागच्या तासाला संघटनेचे घटक या दृष्टिकोनातून स्टाफ घटकांची माहिती घेतलेली आहे. यानंतर आपल्याला संघटनेचे लाईन घटक किंवा त्याला पंक्ती घटक असंही म्हटलं जातं, त्या घटकांची माहिती घ्यायची आहे. संघटना या दृष्टिकोनातून संघटनेची आवश्यकता का आहे याचा विचार करता लोकप्रशासनात प्रशासकीय संघटनेचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आधुनिक काळात राज्यांचे कार्यक्षेत्र अत्यंत व्यापक झालेले आहे. राज्यांनी विविध स्वरूपाची कल्याणकारी कार्ये पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या संघटना निर्माण केलेल्या आहेत. प्रत्येक राज्यात सचिवालय, मंत्रिमंडळ, विविध प्रकारची खाती, लोकोद्योग, लोकनिगम, राजकीय पक्ष इत्यादी संघटना कार्य करीत असलेल्या दिसून येतात. समाजात विविध प्रकारच्या संघटना व संस्था अस्तित्वात असून व्यक्तीचा या संघटनांशी नेहमीच संबंध येत असतो. धार्मिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध स्वरूपाच्या संघटना मानवी गरजेतून निर्माण झालेल्या आहेत. सामान्यतः समान हेतूने जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करतात तेव्हा संघटना निर्माण होत असते. उदाहरणार्थ, राजकीय पक्ष स्थापन करताना समान विचारांचे अनेक लोक एकत्र येऊन राजकीय सत्ता प्राप्त करणे या समान उद्दिष्टाच्या साध्यासाठी विशिष्ट पद्धतीने कार्य करतात तेव्हा त्या संघटना असे म्हणतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा विविध संघटना निर्माण झालेल्या आज दिसून येतात. परंतु यातील काही संघटना औपचारिक स्वरूपाच्या असतात तर काही अनौपचारिक स्वरूपाच्या असतात. तसेच काही संघटना तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात तर काही संघटना कायमस्वरूपी स्वरूपाच्या असतात. विवाह समारंभ असेल, सार्वजनिक उत्सव असेल, स्नेहसंमेलन असेल, अशा स्वरूपाची कार्ये संघटनात्मक पद्धतीने होत असली तरी त्या संघटनात्मक संस्था किंवा संघटना ह्या ठराविक काळापुरत्या असतात. तर वेगवेगळी शासनाची खाती असतील, महामंडळे असतील, ही कायमस्वरूपी संघटना असतात. सामान्यतः लोकप्रशासनातील सर्वच कार्ये संघटनात्मक पद्धतीने चाललेली दिसून येतात. त्यासाठी वेगवेगळे विभाग, उपविभाग पाडून कुशल कायमस्वरूपी नोकरवर्गही नेमलेला दिसून येतो. संघटनेचा विचार करत असताना सामूहिक स्वरूपाचे कोणतेही कार्य यशस्वी करायचे असेल तर संघटना निर्माण करावी लागते. या संघटनेची जर आपण माहिती घेतली तर ह्या संघटनेमध्ये जे संघटन निर्माण झालेलं असतं ते संघटन कार्य करत असताना
कार्य करण्यासाठी संघटन जे निर्माण झालेलं असतं ते दोन पद्धतीचे असल्याचं दिसून येतं. ते म्हणजे स्टाफ घटक आणि लाईन घटक. संघटनेचे विविध कार्य विविध घटकांच्या मार्फत चालतं. प्रत्येक प्रशासकीय संघटनेत विभाग उपविभाग पाडून कार्याचे विभाजन केलेलं असतं. अर्थात प्रत्येक घटकाचे कार्य भिन्न स्वरूपाचं असतं. प्रत्यक्ष कार्य करणारा घटक, सल्ला देणारा घटक, प्रशासन कार्याला सहाय्य करणारा घटक, तांत्रिक बाबतीत सल्ला देणारा घटक असे विविध स्वरूपाचे घटक संघटनेच्या प्रशासकीय यंत्रणेत आढळून येतात. सामान्यतः स्टाफ व लाईन असे संघटनेचे दोन घटक मानले जातात. स्टाफ घटक हा प्रशासनाला सल्ला देणारा घटक मानला जातो. या घटकात सर्वसामान्य सल्लागार, तांत्रिक सल्लागार व सहाय्यकारी कर्मचारी वर्ग अशा तीन प्रकारचा समावेश केला जातो. लाईन घटक म्हणजे शासनाची प्रत्यक्ष कार्य करणारा घटक होय. यामध्ये खाती, महामंडळे व स्वतंत्र स्वयंनियंत्रित मंडळे या प्रकारचा समावेश केला जातो. स्टाफ घटकामध्ये आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की विविध प्रकारचे तीन घटक या ठिकाणी आपण पाहिले. सर्वसाधारण कर्मचारी वर्ग जो प्रशासनाला सल्ला देणारा, उपदेश करणारा घटक असतो. जो कर्मचारी वर्ग असतो, कार्यकारी प्रमुखाला सल्ला देण्यासाठी माहिती गोळा करणे, त्या माहितीच्या आधारे संशोधन करणे, संकलन करणे, योग्य माहितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत पाठवणे अशा प्रकारची जनरल स्टाफला ही कार्य करावी लागतात. प्रत्यक्षात निर्णय घेण्याचा अधिकार या सर्वसाधारण कर्मचारी वर्गाला नसतो. दुसरा भाग आहे तो म्हणजे तांत्रिक कर्मचारी वर्ग. संघटनेतील कार्यकारी अधिकाऱ्याला तांत्रिक सल्ला, माहिती आवश्यक असते आणि अशावेळी कर्मचारी वर्ग तांत्रिक स्वरूपाचा ज्ञान असलेला कर्मचारी उपयोग ठरतो. कायदेविषयक सल्ला देणे, अर्थविषयक सल्ला देणं, इंजिनियर्स असतील, शास्त्रज्ञ असतील, मानसशास्त्रज्ञ असतील अशा प्रकारचे लेखापाल, लेखापरीक्षक अशा प्रकारचे तांत्रिक सल्लागार वर्गाची मदत होत असते. प्रत्यक्षात कार्य करणाऱ्या वर्गाला सर्वच तांत्रिक बाबीचे ज्ञान असतंच असं नाही. त्यांना तंत्रज्ञ, विशेषज्ञ अशा लोकांच्यावर अवलंबून राहावे लागते. तसंच सहाय्यकारी कर्मचारी वर्ग. संघटनेतील प्रत्येक विभागाला विशिष्ट साधनसामग्री व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य आवश्यक असतं. उदाहरणार्थ प्रत्येक विभागात स्टेशनरीची आवश्यकता असते, स्टेशनरी पुरवणारा वर्ग असेल. हिशोबाची माहिती देणारा हिशोब विभाग त्या ठिकाणी असेल. शासकीय कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करायच्या असतील, त्या ठिकाणी नेमणुका करणाऱ्यासाठी लोकसेवा आयोग असेल, त्यांचं सहकार्य असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवण्याची गरज असते किंवा मदत करणारी घटक असतात. उदाहरणार्थ संरक्षण, आरोग्य, शिक्षण खाते अशा खात्यांना साधनसामग्री पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आलेला विभाग हे सहाय्यकारी विभाग असतात. हे प्रत्यक्षात प्रशासकीय सेवेत असतीलच असं नाही. उदाहरणार्थ आपण पाहतो की स्टेशनरी पुरवणारा वर्ग आहे तो काही प्रशासकीय वर्ग नसतो. बाहेरील व्यवसाय क्षेत्रामधील एखाद्या व्यक्तीला स्टेशनरी पुरवण्याचे जे काही प्रशासकीय पद्धतीनुसार त्या ठिकाणी आदेश दिलेले असतात ते त्या पद्धतीने ते स्टेशनरी पुरवत असतात. किंवा एखादा जाहिरात देण्याचं असेल, प्रेसमधून जे काही टायपिंग वगैरे करायचं असेल ते प्रेसमधून त्या ठिकाणी जी माहिती पुरवली जाते, वेगवेगळ्या पत्रिका काढल्या जातात, ते प्रेसमध्ये त्या ठिकाणी माहिती पुरवण्याचे कार्य करत असतात किंवा तशा प्रकारची पत्रकं तयार करून देण्याचे कार्य करत असतात. प्रत्येक विभागामध्ये लाईटची व्यवस्था आहे. लाईटची व्यवस्था करण्यासाठी जे काही लाईटचं ज्ञान असणारे किंवा वीज या संदर्भातलं ज्ञान असणारे लोक असतात,
त्यांच्याकडून दुरुस्ती करून घेणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणं, अशा प्रकारचे कार्य करण्यासाठी इतर वर्गांच्याकडून, इतर बाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील लोकांच्याकडून मदत घेतली जाते. ह्या लोकांच्याकडून सहाय्यकारी कर्मचारी म्हणून त्यांचा या ठिकाणी उल्लेख करून त्यांच्याकडून मदत होत असते. अशा प्रकारे 3 वर्ग की ते स्टाफ या घटकामध्ये मानले जातात. सर्वसाधारण कर्मचारी वर्ग, दुसरा तांत्रिक कर्मचारी वर्ग आणि तिसरा सहाय्यकारी कर्मचारी वर्ग. ह्या 3 विभागांच्याकडून त्या ठिकाणी प्रत्यक्षात कार्य करणाऱ्या लोकांना किंवा कर्मचारी वर्गाला, अधिकारी वर्गाला त्या ठिकाणी मदत करण्याचे कार्य, आवश्यक असणाऱ्या बाबी, आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा आवश्यक असणारी माहिती पुरवण्याचे कार्य हा वर्ग करत असतो. त्यामुळे या वर्गाला सहाय्य करणारा, मदत करणारा घटक म्हणून त्या ठिकाणी स्टाफ घटक मानला जातो. प्रत्यक्षात कार्य करणारा घटक म्हणजे लाईन घटक किंवा त्याला पंक्ती घटक असं म्हटलं जातं. तो किंवा रेखा असंही म्हटलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून जो दुसरा घटक आहे तो लाईन घटक, रेखा अभिकरण किंवा पंक्ती घटक या अर्थाने तो ओळखला जातो. संघटनेचा लाईन घटक म्हणजे शासनाच्या ध्येय धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा घटक आहे. शासनाने जे ध्येय धोरण ठरवायचे आहेत त्या ध्येय धोरण ठरवण्यामध्ये सहभागी असणारा आणि प्रत्यक्षात त्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणारा घटक म्हणजे लाईन घटक होय. लोकहिताच्या दृष्टिकोनातून शासनाला बहुविध कार्ये करावी लागतात. तसेच कायदेमंडळाने मंजूर केलेल्या ध्येय धोरणांची आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला विविध संघटनांद्वारे कार्य करावे लागतं. शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेती असेल, संरक्षण असेल, समाजसेवा असेल, कायदा, वाहतूक, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रात शासनाची विविध खाती लोककल्याणकारी कार्य करत असतात. तसेच सार्वजनिक लोक निगम, त्याला आपण महामंडळ असं म्हटलं जातं, स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करून जनतेला विविध प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली जाते. थोडक्यात लाईन घटक म्हणजे लोककल्याणाची कार्य करणाऱ्या संघटना होय. लाईन घटकाला पंक्ती घटक किंवा रेखा अभिकरण असेही म्हणतात. कारण कार्याचा हेतू किंवा उद्देश हा आधार घेऊन संघटना निर्माण झालेल्या असतात. या संघटना मध्ये अधिकार पद परंपरेचे तत्व, त्यालाच आपण पद सोपान क्रम हे तत्व स्वीकारले जात असल्यामुळे विभाग, उपविभाग, उपशाखा असे विविध विभाग पाडून त्यात वरिष्ठ ते कनिष्ठ असे कर्मचारी नियुक्त केले जातात. संघटनेच्या कार्यकारी अधिकाऱ्यापासून ते अगदी कनिष्ठ पातळीवर कार्य करणारा एक रेषा किंवा पंक्ती निर्माण झालेली असते. म्हणजे कनिष्ठ पातळीपर्यंत कार्य करणारे जे काही घटक आहेत किंवा कर्मचारी वर्ग आहेत त्यांची एक रेषा किंवा पंक्ती निर्माण झालेली असते. संघटनेतील सर्व घटक संघटनेच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली कार्य करत असतात. संघटनेचे प्राथमिक म्हणजेच मुख्य कार्य साध्य करण्यासाठी हे सर्व घटक वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबदार राहून कार्य करीत असतात. लाईन घटकाला सल्लागार वर्ग किंवा सहकारी करत असतात. सल्लागार घटकाच्या मदतीने लाईन घटक आपले कार्य यशस्वी करतात. या लाईन घटक किंवा पंक्ती घटकामधील जे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे खाते.
लोकप्रशासनातील सर्वात मोठा व महत्त्वाचा विभाग म्हणजे खाते होय. प्रत्येक राष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत खाते हा प्रकार आढळून येतो. जसं आपण पाहतो की संरक्षण खाते असेल, अर्थ खातं असेल, परराष्ट्र खातं असेल, रेल्वे खातं असेल, आरोग्यविषयक खातं असेल, अशी किंवा दळणवळणविषयक खातं असेल, उद्योगधंद्यासंबंधीचे खातं असेल, अशी विविध खाती शासन व्यवस्थेमध्ये पाडली जातात. त्यांना त्या अर्थाने प्रशासकीय खाते हा प्रकार हा लाईन घटकातील पहिला महत्त्वाचा आणि सर्वात मोठा घटक म्हणून या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लोककल्याणाच्या उद्देशाने शासनाने अशी विविध खाती निर्माण केलेली असतात. शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार, समाज कल्याण, कामगार कल्याण, संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र संबंध अशी विविध खाती निर्माण केलेली दिसून येतात. संघटनेचा आकार, रचना, कार्य व महत्त्व यावरून खात्यांचे विविध प्रकार पाडले जातात. खात्यांची रचना अधिकार पदपरंपरा या तत्वानुसार केली जाते. वरिष्ठ ते कनिष्ठ अशी सेवक वर्गाची स्तर रचना असते. प्रत्येक खात्यात सचिव, उपसचिव, कनिष्ठ सचिव, अधीक्षक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, लिपिक असा सेवक वर्ग नियुक्त केलेला असतो. खात्यामध्ये विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा असे विभाग पाडलेले असतात. खात्याची रचना एखाद्या पिरॅमिडसारखी असते. म्हणजे वरती छोटंसं एक टोक असेल तर खाली रुंद अशा पद्धतीनं जसं आपण उभा त्रिकोण काढतो त्या प्रकारे खात्याची रचना पिरॅमिडसारखी असते. खात्याच्या प्रशासनात समन्वय, आज्ञेची एकता, विकेंद्रीकरण, नियंत्रण कक्षा, सत्ता प्रदान, समन्वय अशा विविध तत्वांचा स्वीकार केलेला असतो. प्रशासकीय खात्यांचे कार्य ना नफा ना तोटा या तत्वावर चालते. लोककल्याण हा खाद्य संघटनेचा प्रमुख हेतू असतो किंवा प्रधान हेतू असतो की लोकांचे जास्तीत जास्त कल्याण करणे ही भूमिका असल्यामुळे इथं नफा की तोटा याचा विचार न करता प्रशासन चालतं. त्यामुळेच आपल्या प्रशासकीय व्यवस्थेतील काही खाती तोट्यात जरी असली तरी शासनाकडून चालवली जातात. कारण त्यामध्ये नफा तोटा याचा विचार न करता जनकल्याण, लोककल्याण या गोष्टीला महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं असतं आणि त्यामुळे अशी खाती शासनाकडून चालवली दिसून येतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लोकनिगम. लोकनिगमाला आपण प्रशासकीय महामंडळे असे म्हणतो. लोकनिगम हा लाईन घटकाचा दुसरा प्रकार होय. लोकनिगमांना राज्यनिर्मित प्रमंडळे किंवा सार्वजनिक महामंडळे असेही म्हटलं जातं. लोकनिगम खात्याहून वेगळे असतात. शासनाचा काही भाग भांडवलावर व जनतेच्या काही भाग भांडवलावर लोकनिगमांची निर्मिती केलेली असते. काही लोकनिगमांच्या निर्मितीसाठी शासनाने पूर्ण भांडवल घातले जाते. व्यापार, उद्योगधंदे, वाहतूक, पुनर्वसन, आर्थिक व्यवहार
भांडवल पुरवठा इत्यादी क्षेत्रात लोकनिगमांची निर्मिती केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, औद्योगिक विकास महामंडळ, हवाई वाहतूक महामंडळ, आयुर्विमा महामंडळ, वीज महामंडळ, शेती महामंडळ, एस टी महामंडळ अशा प्रकारची विविध लोकनिगम किंवा महामंडळे भारतात निर्माण केलेली आहेत. लोकनिगमांचा कारभार स्वतंत्रपणे चालतो. खात्यावर शासनाचे पूर्ण नियंत्रण असते, परंतु लोकनिगमावर शासनाचे अंशतः नियंत्रण असते. लोकनिगम नेहमी नफ्याच्या भूमिकेतून लोककल्याणकारी कार्य करीत असतात. लोकनिगमांची रचना सोपानक्रम म्हणजेच अधिकार पदपरंपरेच्या तत्वानुसार केलेली असते. विभाग उपविभाग पाडून लोकनिगमाच्या कार्यात विकेंद्रीकरणाचे तत्व स्वीकारले जाते. लोकनिगमाच्या कार्याला सल्ला देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार समिती किंवा मंडळ निर्माण केलेले असते. तिसरा घटक आहे तो म्हणजे स्वतंत्र स्वयंनियंत्रित मंडळ. संघटनेच्या लाईन घटकाचा हा तिसरा प्रकार आहे. स्वतंत्र स्वयंनियंत्रित मंडळे अमेरिकेत आढळतात. भारतात अशी स्वतंत्र मंडळे निर्माण केलेली नाहीत. स्वतंत्र स्वयंनियंत्रित मंडळे ही पूर्णपणे स्वतंत्र असून ती शासनाला जबाबदार नसतात. सरकारचे भांडवल न घेता ती स्वतःच्या पायावर उभे असतात. त्यामुळे त्यांना स्वायत्त बेटे असे म्हणतात. स्वतंत्र नियंत्रित मंडळे लोकनिगमाप्रमाणेच नफ्याच्या भूमिकेतून कार्य करतात. ही मंडळे कल्याणासाठी कार्य करणारी मंडळे असतात. ही स्वतंत्र मंडळे त्यांना लागणारे कायदे निर्माण करतात, त्या कायद्यांची अंमलबजावणी करतात, तसेच न्यायदानाचे कार्यही करतात. ही स्वतंत्र मंडळे कायदेमंडळाला जबाबदार नसतात. तसेच त्यांना शासनाची चौथी शाखा असेही म्हटलं जातं. व्यापार, दळणवळण, वीज पुरवठा, वीज निर्मिती, आर्थिक व्यवहार इत्यादी कार्यासाठी स्वतंत्र मंडळे निर्माण केली जातात. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये इंटरस्टेट कॉमर्स कमिशन, फेडरल रिझर्व्ह सिस्टीम, फेडरल ट्रेड कमिशन, फेडरल पॉवर कमिशन, नॅशनल लेबर रिलेशन्स बोर्ड इत्यादी स्वतंत्र नियम मंडळे स्थापन करण्यात आलेले आहेत. ही मंडळे अमेरिकेच्या प्रशासनातील एक वैशिष्ट्यपूर्ण संघटना म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा पद्धतीने स्टाफ व लाईन घटक यांचे विश्लेषण केल्यानंतर असे म्हणता येईल की प्रशासकीय संघटनात स्टाफ व लाईन हे दोन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक असे घटक आहेत. शासनाची लोककल्याणाची विविध कार्ये प्रत्यक्षात पार पाडण्यासाठी लाईन घटक उपयुक्त असतो. खाती, महामंडळे, स्वतंत्र मंडळे अशी अशा संघटनांच्या मार्फत विविध कार्ये पार पाडली जातात. स्टाफ हा घटक संघटनेतील कार्यकारी अधिकाऱ्यांना सल्ला देणे, मार्गदर्शन करण्याचे कार्य करतो. तांत्रिक अधिकारी पुरवणे, आवश्यक असणारी साधनसामग्री पुरवणे अशी कार्ये स्टाफ घटकाकडून केली जातात. स्टाफ व लाईन या घटकामधील फरक अगदी काटेकोरपणे दाखवता येणार नाही, कारण लहान आकाराच्या संघटनात सल्ला देणे, मार्गदर्शन करणे किंवा प्रत्यक्ष कार्य करणे अशी कार्ये मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतो. अशावेळी ती संघटना स्टाफ व लाईन या दोन्ही घटकांचे कार्य करते. शिक्षण, आरोग्य खाते यामध्ये मुख्य अधिकारी परस्परांना सल्ला देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. तसेच आपल्या खात्यात अधिकारी करीत असतात. अशावेळी ती संघटना स्टाफ व लाईन या दोन्ही घटकांचे कार्य करते. शिक्षण, आरोग्य या खात्यात मुख्य अधिकारी परस्परांना सल्ला देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. तसेच आपल्या खात्यात प्रत्यक्षपणे कार्य करतात. खात्याच्या सचिवांचा जेव्हा मंत्र्यांशी संबंध येतो तेव्हा त्यांचे कार्य सल्लागार घटकाचे असते, परंतु तो सचिव आपल्या खात्याच्या इतर कनिष्ठ अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवून कार्य करतो तेव्हा
त्याचे कार्य पंक्ती घटकाचे म्हणजेच लाईन घटकाचे असते. अशा प्रकारे स्टाफ घटक व लाईन घटक यामध्ये फरक करणं थोडं कठीण आहे. स्टाफ व लाईन घटक यातील संबंध अधिक जवळचे असतात. त्यांचे कार्य परस्परांना पूरक असते. संघटनेतील कार्यकारी प्रमुख स्टाफ घटकाचे सहाय्य नेहमी घेतो. अर्थात स्टाफ अधिकारी वर्गाचा सल्ला लाईन घटकातल्या अधिकाऱ्यांनी घेतलाच पाहिजे असं बंधनही नसतं. स्टाफ हा घटक एखाद्या काठीसारखा असतो. लाईन घटकाने आपल्या गरजेनुसार त्या काठीचा आधार घ्यावा, आगर घेऊ नये. थोडक्यात स्टाफ व लाईन घटकाच्या परस्पर सहकार्यातून संघटनेचे कार्य होत असते, यशस्वी होत असते. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे दोन्ही घटक अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे मानले जातात असं आपणास म्हणता येईल. अशा प्रकारे आपल्या या BA भाग 2 यामधील जो काही कंपल्सरी लोकप्रशासन हा पेपर आहे, IDS म्हटलं जातं त्याला, त्या पेपरमधील दुसरा टॉपिक आज आपण या ठिकाणी संपवलेला आहे. यानंतरच्या पुढच्या तासाला आपण तिसरा टॉपिक सुरू करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.